नमस्कार मंडळी. शून्य लोन आपण सिरीज सुरू केलेली आहे. तर शून्य लोनच्या अजून कुठल्या कंपन्या आहेत ते आपण बघू. पार्ट 2 करतो आहे मी हा. ओके, सनोफी कंझ्युमर. ओके, ही पण कंपनी आहे, ओव्हर द काउंटर ड्रग्ज देते तुम्हाला. सनोफी इंडिया तर दुसरी कंपनी आहे, त्याचीच बहीण. ही इन्सुलिन बनवते. तर ओके, ही सुद्धा कंपनी शून्य लोनवाली आहे. दोन्ही कंपन्यांचे फेस व्हॅल्यू 10 आहे, त्यामुळे स्प्लिट होऊ शकतात. कंझ्युमर म्हणजे ओव्हर द काउंटर ज्या तुम्हाला नेसिवियॉन, नंतर काय न्यूरोबियॉन, या आपल्याला डे टू डे लागणारे ड्रग्ज म्हणजे औषधं आहेत, ती कंपनी सनोफी कंझ्युमर बनवते. सनोफी इंडियामधनं ती आता हाईव ऑफ केली. साधारण 8-9 महिने किंवा 1 वर्ष झालं असेल. आणि सनोफी इंडिया इज स्टील इंटॅक्ट. ओके, जी इन्सुलिन बनवते. या दोन्ही कंपन्यांची फेस व्हॅल्यू 10 आहे आणि कर्ज 0 आहे. SKF दोन्ही MNC कंपनी आहेत बाय द वे. SKF इंडिया ही पण MNC कंपनी, बेरिंग बनवणारी कंपनी आहे. शून्य लोन. त्यानंतर टिमकेन इंडिया. ओके, 25% CAGRने वाढत असलेली कंपनी, शून्य लोन. ओके, इंडस्ट्रियल बेरिंग बनवते, ऑटो बेरिंग बनवते. फॉरेवर लागतात ना बेरिंग्स. ओके, IEX ही तर फारच पडलेली कंपनी, 120वरून आता 140 गेलेली आहे. शून्य लोन आहे. ही पॉवर एक्सचेंजचं काम करते. म्हणजे ज्या कंपन्यांना स्वस्तात वीज पाहिजे X स्लॉटमध्ये किंवा Y स्लॉटमध्ये. आता उन्हाळ्यामध्ये विजेची डिमांड खूप वाढते रात्री. ओके, AC चालवतात सगळे, पण आणि दिवसासुद्धा वाढते. त्याच्यामुळे सगळेच पॉवरचे रेट्स वाढलेले असतात. पण थंडीमध्ये जेव्हा डिमांड कमी असते तेव्हा ही कंपनी इंडस्ट्रियल लोकांना, म्हणजे छोट्या इंडस्ट्रियल लोकांना, म्हणजे त्या लोकांना कमी दरामध्ये वीज उपलब्ध करून देते इन सर्टन स्लॉट्स ऑफ द डे. डिमांड सप्लायप्रमाणे त्याची रचना असते. तर IEX ही पण फॉरेवर प्रॉफिट वाढवणारी कंपनी आहे, वाढणारी कंपनी आहे. तरीसुद्धा ही पडलेली आहे, कारण रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स काहीतरी उठवून देतात लोक इंडियन इलेक्ट्रिसिटी ॲक्टप्रमाणे. त्याच्यामुळे ह्यांचा बिझनेस बसणार आहे वगैरे अशा काहीतरी हुल्लडबाजी करून हा शेअर बसलेला आहे. पण मला तसं अजिबात वाटत नाही. हा शेअर अजूनही घेण्यासारखा आहे, कारण रायझिंग प्रॉफिटेबिलिटी आहे. यांच्याकडे गॅस एक्सचेंज पण आहे, कमॉडिटी एक्सचेंज पण आहे, कोल एक्सचेंज पण आहे. त्यामुळे नुसतंच इलेक्ट्रिसिटी एक्सचेंजवर हे लोक अवलंबून नाहीत. पुढचा शेअर आहे पॅनासोनिक कार्बन. ओके, बॅटऱ्याचे कार्बन रॉड बनवते. आपले ज्या सेल्स असतात ना, पेन्सिल सेल, त्याच्या आतले कार्बन रॉड बनवते. ही पण MNC कंपनी आहे. 4 कोटी इक्विटी आहे फक्त, आणि 167 कोटी ह्याची इन्व्हेस्टमेंटच आहे. आणि मार्केट कॅप मे बी ह्याची 200 कोटी असेल फक्त. सगळ्यात स्वस्त मायक्रो कॅप कंपनी 450ला असेल तर याला हरकत नाही आहे. पॅनासोनिक कार्बन. ओके, शून्य लोन. नंतर केअर इंडिया, शून्य लोन, एक रेटिंग कंपनी आहे. इकरा, शून्य लोन, रेटिंग कंपनी आहे. फॉरेवर केअर आणि इकराला काही मरणच नाही आहे. टेक्निकल बघून तुम्ही घेत राहायचं आणि फक्त घेत राहायचं, आणि डबल झाला की विकून टाकायचं. आता इकरा जवळजवळ 63वरनं आला आता 5,000ला. आता परत मे बी 53ला गेला असेल, पण तो जाऊ शकतो परत 63ला. तो लक्ष ठेवायचं. ओके, योग्य भावात घेणे ना, हेच तुमचं शहाणपण असतं. बाकी तर तुम्ही शहाणपण माझ्या चॅनलमधनं शिकताच आहात की कुठले शेअर